आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे आणि मी तुम्हाला माझी अचीवमेंट दाखवणार आहे. इट्स 1000 इन अ सिंगल डे. ठीक आहे. आज मी हे जे काही रिझल्ट करते एका दिवसामध्ये ते दॅट्स ओनली बिकॉज ऑफ दिस बुक. आता मी तुम्हाला लाईव्ह विड्रॉवल सुद्धा करून दाखवते. सो मला आता बघायचं की माझ्या पॅरेंट्सचे काय रिॲक्शन आहे. तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो, वडिलांना आणि आईना, की खरोखरच आपल्या मुलांना आपणच स्वतःहून त्यांना प्रोत्साहन करणं गरजेचं आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे आणि मी तुम्हाला माझी अचीवमेंट दाखवणार आहे. एक अचीवमेंट तर मला ती लाईव्ह कॅप्चर करता आली नाही, बट त्याचं मी रेकॉर्डिंग दाखवलं होतं. बट आजची माझी जी अचीवमेंट आहे मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. ठीक आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की डिजिटल स्किल्स शिकून तुम्ही तुमचा फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकता काहीच महिन्यामध्ये, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? जर नसेल तर मी माझी एक व्हिडिओज त्याच्यामध्ये बनवली आहे, ज्याच्यामध्ये मी माझी पूर्ण लाईफची स्टोरी सांगितली की कसं काय मी केलं, माझी काय सिच्युएशन होती आणि तिथून मी कशी बाहेर पडली आणि स्किल शिकले आणि स्किलच्या बेसिसवरती मी आता कसं इन्कम करते. त्याच्यामध्ये मी लाईव्ह प्रूफ पण दाखवले. हा त्या व्हिडिओचा पार्ट 2 आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये लोकांनी इतके डाऊट्स विचारले, त्यांचे खूप डाऊट्स होते की नाही ह्याची तुमची लाईव्ह इन्कम वेगळी दिसते आणि विड्रॉवलचं तुमचा प्रूफ वेगळ्या दिवसाचा दिसतोय. त्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलं आहे की विड्रॉवल प्रूफ मी आधीच काढून ठेवलं आहे आणि लाईव्ह इन्कमचा प्रूफ मी तुम्हाला आज दाखवते. बट मग मी म्हणलं की ठीक आहे, चला तुम्हाला असं कन्फ्युजन वाटेल ना त्याच्यामध्ये की हे फेक आहे कारण डेट वेगवेगळ्या दिसत आहेत, तर मी आज ठरवले की आजची माझी लाईव्ह इन्कम किती झाले हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे आणि विड्रॉसुद्धा करून दाखवणार आहे. ठीक आहे. सो आज मी तुम्हाला माझी डेट तुम्ही इथे चेक करून घ्या. इथे तुम्ही डेट बघू शकता, 18 जून आहे, 9:18 झाले. ठीक आहे. आणि आज मग मी किती कमवलेत ना हे मी तुम्हाला लाईव्हच दाखवते. ठीक आहे. हे इथे तुम्ही माझं नाव चेक करू शकता. ठीक आहे. श्रेया विनायक शिंदे. आणि आजची इन्कम मी तुम्हाला दाखवते. इट्स 98,000 इन अ सिंगल डे. येस, तुम्ही आता जे म्हणता ना फेक आहे, स्कॅम आहे, मी तुम्हाला इथे रिफ्रेश करून दाखवते. ठीक आहे. इट्स 98,000 इन अ सिंगल डे. ठीक आहे. आता मी ह्याच्याबद्दल सांगते तुम्हाला की हे कोणतंही क्रिप्टो नाही आहे, करन्सी नाही आहे किंवा कोणतंही क्विक स्कीम नाही आहे. इट्स टोटली स्किल बेस्ड काम आहे. ठीक आहे. आता हे 98,000 मी एका दिवसात कसं कमवले याचं एक तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू देते. ठीक आहे. सो मी 2 वर्षापूर्वी काही डिजिटल स्किल शिकायला स्टार्ट केलेले जेव्हा मी कॉलेजमध्ये होती, कारण मला थोडं फायनान्शियली माझी सिच्युएशन खूपच वीक होती. तर मला असं वाटलं की मला काहीतरी करायचं आहे जेणेकरून मी पॅरेंट्सना सपोर्ट करू शकते. म्हणून मी सर्च करत होते आणि सर्च करता मला डिजिटल स्किल्सबद्दल कळालं. ते शिकल्यानंतर मी माझा टाईम आणि पैसा माझा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला. ते शिकण्यासाठी ते प्रॉपरली लर्न करून घेतलं, ट्रेनिंग अटेंड केलं आणि जे शिकायला मिळालं ना ते इम्प्लिमेंट करत गेली आणि हळूहळू माझे असे रिझल्ट मी जनरेट करायला लागले. मग ते एका दिवसाला 10,000, 20,000, 28,000, 57,000, 70,000, 1 लाखाची सुद्धा इन्कम मी केलेली आहे. आणि आज तुम्ही बघू शकता मी लाईव्ह तुम्हाला दाखवले 98,000 एका दिवसामध्ये झाले. ठीक आहे. सो तुम्हाला जर हे फेक आणि स्कॅम वाटत असेल ना तर तुम्हाला प्रूफ आहे तो तुमच्यासमोर आहे आणि डेफिनेटली हे तुम्हीसुद्धा करू शकता. जर तुम्हाला याच्या रिलेटेड कंप्लीट डिटेल्स हवे असेल ना कॉमेंटमध्ये गाईड असं टाईप करा, मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन की तुम्ही कसं स्टार्ट करू शकता. ठीक आहे. हे सगळं झालेलं आहे स्किल्समुळे. कुठून शिकायचं, कसं शिकायचं हे मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन. जस्ट कॉमेंट गाईड. आता हे झाली माझी सिंगल डेची इन्कम. ठीक आहे. तुम्हाला असं वाटायला नको काहीतरी फेक आहे किंवा एका माणसाने मला मेसेज केलेला की हे तर मी वेबसाईट अशा मी कितीतरी बनवतो, मी अशी इन्कम कितीतरी दाखवू शकतो. म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे की हे जे इन्कम आहे ना ते लाईव्ह विड्रॉवल करून दाखवणार आहे. आता तो वेबसाईट तर बनवू शकतो पण लाईव्ह विड्रॉवल तर नाही करू शकत. लाईव्ह विड्रॉवल केल्यानंतर ते बँकमध्ये सुद्धा येतात, हे सुद्धा प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. सो आजच सगळं आजच तुम्हाला मिळणार आहे. ही आहे 98,000 रुपीजची माझी सिंगल डेची इन्कम. ठीक आहे. लास्ट 7 डेची इन्कम मी तुम्हाला दाखवते. इट्स 3,34,000 रुपीज. ठीक आहे. 7 डेजमध्ये एवढी इन्कम कमवलेत. ही लोकांची ड्रीम सॅलरी आहे आणि ती मी ॲट द एज ऑफ 23 माझ्या 7 डेजची इन्कम आहे. ठीक आहे. आणि हे पॉसिबल झालं जस्ट बिकॉज मी एका कोर्सने स्टार्ट केलं. मी काही स्किल शिकले. कोणते स्किल शिकले ते पण मी आता तुम्हाला दाखवते. ठीक आहे. सो मी हे जे काही रिझल्ट करते एका दिवसामध्ये 98,000 रुपये, ते दॅट्स ओनली बिकॉज ऑफ दिस कोर्स, कारण याच्यामध्ये मल्टिपल स्किल्स शिकायला मिळतात आणि त्या स्किल्स इम्प्लिमेंट करूनच माझी आता इन्कम अशी होते. दिस इज बिझनेस मास्टर. ठीक आहे. जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, कसं करायचं, काय करायचं, आय विल गाईड यू. जस्ट कॉमेंट इंटरेस्टेड ऑर गाईड. ठीक आहे. सो मला आता बघायचं की माझ्या पॅरेंट्सचे काय रिॲक्शन आहे. ठीक आहे. तर ते पण तुम्हाला मी दाखवते. सो गाईज, आज ना मी माझ्या मम्मी पप्पांचं एक गेस घेणार आहे की ते मला किती ओळखतात किंवा त्यांना किती विश्वास आहे माझ्यावरती, ते आपण बघूया. आज सिंगल डेमध्ये मी किती इन्कम केले ना हे त्यांना गेस करायचं. ठीक आहे. सो आणि मी दाखवेन पण किती केले. सो पहिला क्वेश्चन मी माझ्या मम्मीला विचारते की तुला काय वाटतं की मी आज एका दिवसात किती कमावले असतील? खरं सांग, तुला जे मनातून वाटतंय ते सांग. मनातून वाटतंय की तू खरोखर कमवू शकशील 30-40 लाख.
40,000 एका दिवसात तू करू एक शकतेस. नंबर सांग. 40,000 तरी 40,000. हां. तुम्हाला काय वाटतं? माझा अंदाज आहे की तू 1.5 लाखाच्या पुढे गेली असेल एका दिवसात? एका दिवसात. जास्त गेली. ठीक आहे गाईज, एक्सपेक्टेशन हाय ठेवली आहे. मी आता माझी आजची लाईव्ह इन्कम त्यांना दाखवते. लेट्स सी की कोणाचं जवळपास आहे. ठीक आहे, ही आहे माझी आजची सिंगल डेची इन्कम. गाईज 98,000 म्हणजे लाख रुपये कमवलीस तू. आणि हे ते 3 लाखाच्या पुढचा काय त्यांचा महिना आठवड्याचा आहे. 7 दिवसाची इन्कम. 3,34,000 झाले. 7 दिवसात केलेस. बापरे. अभिनंदन तुझे. थँक्यू. आईस्क्रीम आणा तिला. आता काहीतरी आणायलाच पाहिजे. पार्टी होऊन जाऊ द्या. माझी बाय ते. आता बघा, आता मी 23 वर्षाची आहे. ठीक आहे, 23 वर्षाला मी हे असे 7 दिवसाला 3-4 लाख वगैरे अशी माझी होती. एका दिवसाला 98,000 वगैरे. तुम्ही जेव्हा 23 वर्षाचे होता तेव्हा तुम्ही किती कमवायचात? ज्यावेळेला आम्ही 23 वर्षाचा होतो, आमच्या जबाबदारी पडल्या होत्या, पण आमचा पगार फार कमी होता. 1,500 रुपये आम्हाला महिन्याला मिळत होते त्यावेळेला, आणि त्यातले वडिलांना बाकी खर्च जो होता तो आमचा असायचा. त्यामुळे ह्या गोष्टी फक्त आम्ही या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही आता प्रतिसाद करताय, पण आम्हाला एवढा आता आनंद होतो आहे की खरोखरच आम्ही जर शिकलो असतो तर काहीतरी करता आलं असतं. याचा आम्हाला आता थोडासा तुम्ही शिकल्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आता तुम्ही आता माझ्या एजचे जे स्टुडंट आहेत, ठीक आहे, त्यांना करायचं आहे हे स्टार्ट, पण ते ना असं विचार करतात करू की नको. त्यांचे पॅरेंट्स पण त्यांना सपोर्ट करत नाही. तर तुम्ही त्यांना काय सांगाल की सपोर्ट करायला पाहिजे की नाही? कारण मुलं काहीतरी करू शकतात. आता डिजिटल पूर्ण चाललं आहे, तर जर त्यांनी हे शिकलंच नाही तर मग ते ग्रो कसे करणार? मग तुम्ही त्या पॅरेंट्सना काय सांगाल? मी आता महाराष्ट्रातल्या नवे तर संपूर्ण जगातल्या मुलांना सांगतो की मुलांनो, तुम्ही जेवढे आता डिजिटल व्हाल तेवढेच तुम्ही चमकू शकता. आणि खरोखरच म्हणजे माझ्या मुलीचे तर आहेत, परंतु तुम्हीही ह्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करून असं जर केलं सगळ्यांनी तर आपल्या आईवडिलांचं नाव तर लौकिक करालच. आणि तुम्हीही चांगल्या प्रकारे कुठल्या तरी कुणाच्याही दबावात न राहता स्वतःचा एक चांगला होप्स तयार करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहाल. ही माझी मुलगी जशी करते त्याचप्रमाणे तुम्ही करून दाखवू शकाल, असं मीही तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो. आणि त्या पॅरेंट्सना काय सांगाल? त्यांना पॅरेंट्सना मी एवढा सांगू शकतो की खरोखरच माझी परिस्थिती आमची नसताना आज ह्या मुलांना आम्ही शिकवलं, थोडंफार का नावना पण ते शिकवलं, पण त्याचा ग्रोथ त्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रतीचा करून त्यांनी खरोखरच म्हणजे मुलांनी इतकं आपलं लक्षात ठेवलं की आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे, आणि त्यांनी खरोखरच करून दाखवलं आहे की आज आम्हाला ते आमचं ऊर भरून येतं आहे की अक्षरशः खरोखरच आमच्या मुलांनी काहीतरी त्याचं चीज केलं आहे. पण तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो, वडिलांना आणि आईना, की खरोखरच आपल्या मुलांना आपणच स्वतःहून त्यांना प्रोत्साहन करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या पाठीवर हात आपलाच पाहिजे, तेव्हाच ती त्यांची प्रगती होत असेल. आणि मम्मी तू सांग, काय माहिती आहे की मोस्ट ऑफ द मम्मीज लोक असतात ते खूप असे विरोध करतात. बरं, पप्पा एक वेळ समजून घेतात आणि कर म्हणतात, पण मम्मीच असं नाही हे फेकच आहे, हे स्कॅमच आहे, तू काहीतरी फसशीलच, असंच होईल तसंच होईल. तू काय त्यांना सांगशील त्या बाकीच्या मम्मींना? पहिलं मला असंच वाटायचं, परंतु माझ्या मुलीने जे करून दाखवलं, जे करत गेली, त्याच्यावर मला विश्वास वाटला की नाही, तुम्ही पण तुमच्या मुलांना असं सांगा. पहिल्यांदा भीती वाटते आपल्याला, पण जसं जसं ते करत गेली तसं आपल्याला मग वाटत नाही काहीतरी करू शकते आणि पुढे ती काहीतरी करणार. तर तुम्ही पण असाच पाठिंबा द्या, असं सहकार्य करा. थोडीफार पहिल्यांदा भीती वाटेल तुम्हाला, पण पुढे जाऊन आपली मुलगी पण करते की नाही हे तुम्हाला पण समजेलच. त्याच्यामुळे तुम्ही सहकार्य करा आणि अगदी पाठिंबा द्या त्यांना, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि तुम्ही दोघं पण आता काय सांगाल की जे काही स्कॅम वगैरे होतं आहे ते होतं आहेच, बरोबर आहे, पण थोडंसं रिसर्च वगैरे जर त्यांनी केलं तर ऑफकोर्स असे रिझल्ट ते करू शकतात. मग त्यांनी माझ्याकडे स्टार्ट करायला पाहिजे की नाही? कारण माझी मेंटॉरशिपमध्ये मी प्रत्यक्षात त्या स्टुडंटना पण शिकवते. आणि मोस्ट ऑफ द पॅरेंट्सचं असं असतं की म्हणजे त्यांच्या मुलांना प्रॉपर गायडन्स मिळेल की नाही माझ्या मेंटॉरशिपमध्ये. तुम्ही बघताय की मी माझ्या स्टुडंटला कसं गाईड करते, तर तुम्ही त्या पॅरेंट्सना म्हणा किंवा त्या स्टुडंटला काय संदेश द्याल की त्यांनी स्टार्ट करायला पाहिजे की नाही? 100% स्टार्ट करायला पाहिजे. कारण तू घेणारी जी मेहनत आहे तुझी, त्या मुलांना जर त्या गोष्टीची अनुभव पण येईल की आपल्याला किती वाजेपर्यंत कसं जागून काही करता तो आज करतो आम्ही बघतो आहे. कारण त्याची तुझी घेतलेली मेहनत जी आहे ती आजपर्यंत वाया गेलेली नाही आहे. तिचा बेनिफिट तुला मिळतोयच आहे, आम्ही बघतो आहे आणि बाकीचेही बघतात आहे. तर मी बाकीच्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मुलं अशी होऊ शकता, पण तुम्ही ते थोडीशी आता श्रेया शिंदे यांच्याकडे जर घेतलात तर तुम्हाला 100% मराठीतून चांगल्या प्रतीचा प्रतिसाद मिळेल आणि ते तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थितरित्या मिळेल.
कधी म्हणजे कधीही ती तुम्हाला तुमचा फोन जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा ती अगदी तुमचा फोन उचलते. कारण हे आम्ही आता बघत आलो आहे 2 वर्ष झाली. एवढं ती करते की रात्र म्हणत नाही, दिवस म्हणत नाही, कधी सकाळ उठल्यावर 7 वाजू दे, 6 वाजू दे, कोणाचा फोन आला तर ती लगेच घेते आणि त्यांना व्यवस्थितपणे सांगत राहते की असं करा. म्हणजे जेणेकरून असं कंटाळा करत नाही की नाही आता एवढे वाजलेत तर नाही बंद आहे. उलट आम्ही पालक तिला सांगतो की नाही तुझं काहीतरी एक टाईम ठेव. पण नाही, ती खूप अशी दिवसभर एवढं करत राहते. तिची मेहनत खूप आहे. ती प्रोत्साहन पण भरपूर करते, मुलांना छान सांगते पण. त्याच्यामुळे तुम्ही तिच्याकडे अगदी बिंदास तुमच्या मुलांना सांगा की आता तुम्ही दोघांनी पण कॅमेऱ्यात बघून त्या स्टुडंट आणि त्या पॅरेंट्सना सांगा की लवकरात लवकर स्टार्ट करा, वेळ वाया घालू नका, कारण वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. सांगा. आम्ही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही आजच आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं करता येईल तेवढं तुम्ही स्टार्ट करा. म्हणजेच तुम्ही वेळ तुमची वाया जाऊ देऊ नका. हे आमचं तुम्हाला सांगणं आहे. टाइम इज मनी गाईज. स्टार्ट करा. थँक्यू बोला. थँक्यू. आता मी तुम्हाला लाईव्ह विड्रॉवल सुद्धा करून दाखवते. ठीक आहे. हा माझा वॉलेट आहे जिथून मी पैसे माझे जे आहेत ते मी विड्रॉ करते. इथे मी पिन टाकते. इथे तुम्ही बघू शकता की माझा जो अवेलेबल बॅलन्स आहे तो आहे 2,48,920 रुपये आणि आतापर्यंत मी 27 लाख रुपये विड्रॉ केलेले आहेत. ठीक आहे, जे माझ्या बँकमध्ये आलेत. अगेन मला तुम्हाला सांगायचं की हे कोणतंही क्विक स्कीम नाही आहे, कोणतंही मनी मेकिंगचं ॲप वगैरे नाही आहे किंवा हे कोणतंही क्रिप्टो ट्रेडिंग वगैरे मी असं काहीच करत नाही. मी सिम्पली स्किल बेस्ड काम करते आणि ज्याच्या बेसिसवरती माझी ही अशी इन्कम होते. आता हे माझे 2,48,000 आहेत. सगळे मी विड्रॉ करणार नाही आहे कारण मला गरज नाही आहे. बट तुमच्या याच्यासाठी मी तुम्हाला ना हे रिसेंट माझे जे आहेत 4,000 आणि हे 14,000 ठीक आहे हे विड्रॉ करून दाखवते. आता माझी जी इन्कम झाली 14,000 आणि 4,000 म्हणजे टोटल झाली 18,000. पण मला ती मिळणार आहे 3,920 प्लस 13,720 म्हणजे समथिंग 16,000 समथिंग मला अमाऊंट मिळणार. 17,000 समथिंग अमाऊंट मला मिळणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की दिसताना अमाऊंट दिसते, तू सांगतेस 18,000 कमवले पण तुझ्या बँकमध्ये येत आहेत 17,000. काय येतात त्याचा पण मी तुम्हाला आन्सर देते. इथे तुम्ही जर समजू शकत असाल तर इथे तुम्हाला दिसते TDS अमाऊंट. ठीक आहे. हा TDS 2% TDS माझा कट होतो. हा TDS तेव्हाच कट होतो जेव्हा प्लॅटफॉर्म लिगल असतं, गव्हर्नमेंट अप्रूव्ड असतं आणि मी गव्हर्नमेंटला टॅक्स पे करते म्हणून तो माझा TDS कट होतो. आता 4,000वरती मी 80 रुपये टॅक्स पे करते म्हणून मला एवढी अमाऊंट मिळणार आहे. 14,000वर 280 रुपये. सो टोटल अमाऊंट माझी होणार आहे विड्रॉवल केल्यावर तुम्हाला मी दाखवते. टोटल अमाऊंट माझी आहे 17,640 रुपये. ओके. सो मी इथे विड्रॉ करते. इथे तुम्हाला नाव माझं दिसतं आहे श्रेया विनायक शिंदे. टोटल एकच मिनिट थोडंसं ओके दॅट्स इट. सो टोटल माझी अमाऊंट आहे 18,000 रुपये. TDS कट होणार आहे माझा 360 रुपये आणि मर्चंटला ट्रान्झॅक्शन चार्जेस आहे 4 रुपये. ठीक आहे. तर टोटल अमाऊंट मी विड्रॉ करणार आहे 17,636 रुपये. ओके. आता तुम्ही म्हणाल की दिसते अमाऊंट वेगळी आणि बँकमध्ये आलेली अमाऊंट वेगळी का आहे ते मी तुम्हाला सांगितलं. TDS कट होतो म्हणजे हा लीगल प्लॅटफॉर्म आहे, हा व्हाईट मनी आहे ना की ब्लॅक मनी. ठीक आहे. त्याच्यामुळे येऊन कोणीही बोलायचं नाही स्कॅम आहे. तुम्हाला जो काही प्रूफ दिलं आहे इथे दिलं आहे. आता मला इथे OTP टाकायचा आहे जो की मला इथे आला आहे. इथे तुम्हाला दिसतो आहे OTP आला आहे मला. तर OTP मी इथे टाकते 6493423. ठीक आहे. आणि मी इथे विड्रॉ करते. विड्रॉ केले. इथे तुम्हाला दिसतं आहे की विदिन 48 आवर्समध्ये 24 to 48 आवर्समध्ये ते माझ्या बँकमध्ये क्रेडिट होणार आहे. म्हणजे जे मी आता 16,000ची अमाऊंट विड्रॉ केली ती माझ्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे 24 तासामध्ये. ठीक आहे. उद्या संध्याकाळपर्यंत ती अमाऊंट क्रेडिट होईल. अमाऊंट क्रेडिट झाल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट मेसेज येईल ना बँकचा तो दाखवेन. म्हणजे तुम्हाला कळून येईल की जे काही मी कमवते खरंच माझ्या बँक अकाउंटमध्ये येतं. नुसते ते जे काही आकडे मी तुम्हाला दाखवते हे फक्त या लॅपटॉपवरती नाही दिसत. ठीक आहे. काल मी तुम्हाला माझं लाईव्ह विड्रॉवल दाखवलेलं आणि मी तुम्हाला म्हणलेले की 24 आवर्स नंतर माझ्या बँकमध्ये अमाऊंट क्रेडिट होती. ठीक आहे. तर काल डेट होती 18 जून होती. आज बघू शकता 19 जून आहे आणि मला आता बँकचा माझा मेसेज आला आहे. जस्ट आय शो यू. इथे तुम्ही बघू शकता 17,636 रुपीज माझ्या बँकमध्ये क्रेडिट झालेले आहेत बाय बीज गुरुकुल. इथे तुम्ही बघू शकता बीज गुरुकुलचं नावसुद्धा दिसतं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला डायरेक्ट मेसेजच दाखवते. इट्स 17,000 रुपीज क्रेडिटेड इन युअर अकाउंट बाय बीज गुरुकुल. आता तुम्हाला आयडिया आली असेल की हे फेक नाही आहे, रिअल आहे. पैसे खरंच आपल्या बँक अकाउंटमध्ये येतात. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला आता आयडिया आली असेल की हे जेन्युइन आहे. खरंच तुम्ही सुद्धा अशी इन्कम जनरेट करू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल या अपॉर्च्युनिटीबद्दल. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.